आपण 99 ते 2000 मध्ये जे खासदार होते पुण्यनगरीचे, आज त्यांच्याकडे आलेलो आहोत. मनमोहन सिंग जे पंतप्रधान 10 वर्ष त्यांनी भूषवलेलं आहे, त्यांचं 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. प्रदीप दादा, आपण मनमोहन सिंग जे निवर्तले आहेत त्याबद्दल काय सांगा? फार मोठा माणूस होता. भारताचे जे सगळे पंतप्रधान झाले त्यांच्यामध्ये ज्या प्रत्येकाने जे योगदान दिलेलं आहे, पण मोठं योगदान ज्यांनी दिलं त्याच्यामध्ये मनमोहन सिंग एक आहेत. मी 2 वैशिष्ट्य सांगीन. एक म्हणजे भारतीय राजकारणामध्ये आपण जी सुरुवातीपासून आर्थिक धोरणं स्वीकारली होती, समाजवादी धोरणं म्हणा, त्याला मिश्र अर्थव्यवस्थेची धोरणं, लायसन्स परमिट राजची धोरणं म्हणा, त्यामुळे देशाची प्रगती पहिल्या 4 दशकांमध्ये 3-3.5% विकास दराच्या पुढे कधी जाऊ शकली नव्हती. या सगळ्याची कोंडी फुटून भारताने खरी प्रगतीला सुरुवात केली ती नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली, आणि त्यांनी मोठी हिंमत दाखवून आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्या प्रत्यक्ष मनमोहन सिंगांनी अर्थमंत्री म्हणून प्रभावीपणाने राबवल्या. त्यानंतर तोच वारसा कायम ठेवून अटलजींनी देशाची प्रगतीचा दर देखील, विकास दर हा उच्च ठेवला. तोच वारसा पुढे पंतप्रधान झाल्यानंतर मनमोहन सिंगांनी चालवला, आणि हा फार महत्वाचा आहे. आज आपण 21व्या शतकात जो एक जगाच्या पहिल्या 5 अर्थव्यवस्थेतला भारत बघतो आहोत, त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांचा देखील एक महत्वाचा वाटा आहे. दुसरा महत्वाची गोष्ट की अगदी 60च्या दशकाच्या उत्तरार्धापासून म्हणजे 67 सालापासून भारतामध्ये अनेक पक्षांनी एकत्र येऊन सरकारे स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, पण ही सर्व सरकारं अल्पजीवी ठरत आली. केंद्रीय पातळीवरती देखील सगळे प्रयोग, अगदी जनता पक्षाचा प्रयोग असो, त्याच्यानंतर चरण सिंग असो, ते आपण पाहतो की सर्व अल्पजीवी सरकार ठरली. अगदी अटलजींची पहिली 2 सरकारं देखील अल्पजीवी ठरली. पण त्यानंतर मात्र अनेक पक्षांनी एकत्र येऊन आपला कार्यकाळ पूर्ण करण्याचा वारसा जो नरसिंहरावांनी देखील यशस्वीपणाने करून दाखवला, तो अटलजींनी करून दाखवला, आणि तेच मनमोहन सिंगांनी देखील करून दाखवलं. तर अशा प्रकाराने त्यांचं योगदान आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये अत्यंत सालस, मृदू स्वभावाची व्यक्ती. कोणाही व्यक्ती, माझ्यासारख्या नवख्या खासदाराने देखील जर त्यांची जाऊन भेट घेतली आणि एखादा प्रश्न मांडला तर ते आत्मीयतेने ऐकून घेत, समजून घेत. हे मी बॉयलर ऍक्टच्या बद्दल मी सगळ्यांना भेटलो होतो, तर मला ती प्रकर्षाने जाणीव आहे. मी खासदार असताना अटलजी पंतप्रधान होते, ते विरोधी पक्ष नेते होते, त्यामुळे मी त्यांचा तो कार्यकाळ पण बघितला की कसा प्रभावीपणाने विरोधी पक्ष देखील चालवायचा. त्याचा देखील एक चांगला दाखला त्यांच्या जीवनातून आपल्याला मिळतो. त्यांचा हा सार्वकालिक वारसा हा भारताच्या रूपाने कायम राहील. आज ते शरीराने आपल्यात नसतील, पण स्मृतीमध्ये निश्चित राहतील. माझी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली. ते होते खासदार प्रदीप दादा रावत यांनी मनमोहन सिंगांबद्दल ज्या काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत, त्या प्रतिक्रिया हा एक प्रत्येक खासदाराचा अनमोल ठेवा त्याच्या जवळ असतो. कैलास गायकवाड, आपला आवाज, पुणे.